आजार करायचा की पाठ आहे कर्माध्यास से कारणे बड़े छोटे तनधार निज निज कर्म के भोग को भोगे बारंबार। लक्षात घ्या, कर्माध्यासाचे कारणे बडे छोटे तनधार। या सृष्टी तलावर प्रत्येक प्राणी, मनुष्यच नाही इतरही प्राणी या सृष्टी तलावर शरीर घेऊन जो आला तो प्रत्येक जीव आपापल्या अभ्यासाचं काम करायला आला, दुसऱ्याला सुख द्यायला आला नाही, दुसऱ्याला दुःख द्यायला नाही आला नाही, हा संतांचा सिद्धांत आहे। म्हणून मला जे सुख प्राप्त होते, माझ्या ज्या अडीअडचणी येते, माझ्या समोर ज्या समस्या घटना आपत्ती आहे ती बाहेरच्या प्राणी पदार्थामुळे प्राप्त झाली याचा ज्ञान आहे। लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीला कारणीभूत तुम्हाला पाठ आहे। सर्व अनर्थासी मनची कारण तुझ्या दोषवून पाठ आहे की नाही? मग महाराजांचा भाग आहे तुकडोजी महाराज काय साहित्य लिहिलं राजे त्यांनी लिहिलेलं सर्व अनर्थासी माणसाच्या जन्मामध्ये जेवढे काही अनर्थ येते, स्त्री असो पुरुष असो गरीब असो श्रीमंत असो ज्ञानी असो अज्ञानी असो सुशिक्षित असो अशिक्षित असो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे काही प्रसंग येते त्या प्रसंगाला कारणीभूत आहे मन आणि गीतेमधला श्लोक तुम्हाला पाठ आहे। मनयो मनुष्याना कारणं बंध मोक्षयो बंधाय ईशाशक्ती मुक्त निर्विषय मना। पाठ आहे की नाही? ते पाठ सगळंच पाठ आहे। आता का शिल्लक राहिलं? बाजारात घ्या, बाजारात घेणं नाही होणार, पाठ नाही असं नाही। तुम्हाला सगळी बुद्धी आहे, माझ्यापेक्षा विचारायचे चांगले लोक आहात तुम्ही। मी का उष्टचं उष्ट जमा केला तुम्हाला सांगत, तुम्हाला ते अनुभव जातात। तुम्ही काही लोक म्हणतात त्याने काय सध्याबाई बंटी आहे, लोक म्हणतात बिलकुल खरं, कारण तुम्ही जो बोझा वाहता तो तुम्हाला म्हणून एवढा मोठा बोझा वाहू शेतीवाडीचा मुलाबाळाचा सगळा बोझा वाहू तुम्ही या परमार्थाच्या मार्गामध्ये आले, अभ्यास बसता पराक्रम राहा। पण एकच आहे फाउंडेशन आहे, लक्षात घ्या, माणसाचं जे मन आहे ना त्या मनाला आपण कारभारी केलं नफर का काय नफर कारभार नष्ट करा। आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये आपल्या जगण्यामध्ये आपल्या जीवन पद्धतीमध्ये राज्य कोणाचं आहे? नष्ट भ्रष्ट होणाऱ्या मनाचं राज्य आहे आपल्यावर। मनाला पटल ते करून आपण या नरदे क्षेत्री दुंपले भांडलं ज्ञान दोघे वैरी। वास्तविक या नरद्याचा मालक कोण आहे? मन आहे का जीव आहे? नरद्याचा मालक जीव आहे। कारभार कोणाकडे आहे? ऐक नाही मनाला, लक्षात घ्या, कारभार दुसऱ्याकडे दिला, कारभार दुसऱ्याकडे दिल्यावर आपण पराधीन झालो। मग आत्मवश्यक ते सुख राष्ट्र ग्रामगीतेमध्ये लिहिते, आत्मवश्यक ते सुख परवश्य परतंत्र ते दुःख ऐसे धर्मग्रंथी अनेक कठीणे थोरानी। महाराज लिहिते ग्रामगीतेमध्ये, अनेक धर्मग्रंथामध्ये आम्हाला शोध घेतला, आम्हाला हे सपोर्ट फक्त जे जे स्ववशाचे आत्मवश आहे ते सुखी आहे, जे परवशाचे परतंत्र आहे ते दुःखी आहे। मग गरीब असो श्रीमंत असो ज्ञानी असो अज्ञानी असो स्त्री असो पुरुष असो काय होईल कधी आपण विचार करतो नाही। म्हणून सुखाची अभिलाषा मनामध्ये ठेवू नका, सबीला सुखाची अभिलाषा लालसा तुझी गळगिळे मासा। जितपंत सुखाची लालसा माणसाच्या जीवनामध्ये आहे तितपंत दुःख तुमच्यापासून दूर जात नाही। सुख फेकून द्या, दुःखाला फेकावं लागतं। माझा अनुभव आहे, मी काही मोठा माणूस नाही, अनुभव सांगेल काय हरकत नाही। ज्यावेळेस मी डॉक्टरचा धंदा केला माझ्यावर 1500 रोजचे पैसे रोज येतो, पैसे काही मानपान काही साहेब साहेब भाऊजी अरे जो माणूस दुसऱ्याच्या कामी पडते त्याचे मी जास्त लोक डॉक्टर साहेब उधारी जास्त इंजेक्शन। तर त्यावेळेस मला 1500 रुपये रोज येत होते प्रॅक्टिसची धंद्याचे, पण समाधानी नव्हतो, सुखी नव्हतो।
कारण सुखाची लालसा होती, धनाची लालसा होती, म्हणजे मानपान प्रतिष्ठेची लालसा होती. एखाद्या मिटिंगला गावातल्या लोकांना बोलवलं तुम्हाला कसं असेल, माझा अपमान झाल्यासारखं वाटतं, मी डॉक्टर बरोबर मला मिटिंगमध्ये बोलवलं. आता मला वाटतंय कोणी मला गद म्हणून समजावं, मला मिटिंगमध्ये बोलवू नये. कारण सुखाची लालसा, जितपत सुखाची लालसा, जब तक सुख की आशा तब लग दुख का, जब लग सुख की आशा तब लग दुख का पासा, जब सुख से भई निराशा तब दुख ही सकल विनाशा. श्रीराम प्रभूंनी भरताला उपदेश केला. लक्षात घ्या, सुखाची आशा फेकून दिली दुःख चाललं जातं. सन्मानाची आशा, सन्मानाची अपेक्षा फेकून दिली अपमान चालला जातं. अपमान नकोसा वाटते का, सन्मानाला फेकून द्या. दुःख नकोस वाटते का, सुखाला फेकून द्या. अपकीर्ती नकोशी वाटते का, कीर्तीला फेकून द्या. ही एक वस्तू फेकण्यासाठी दुसरी वस्तू जातात. म्हणून सुख संपत्ती सपने की बत्तियां जैसे तू न परसीत, जाही काम परम पद पावे, सोई काम करमीत, रे नर कर साहेब सेवित. काय सांगितले या कव्यात? सुखाची लालसा ठेवू नका, मानपानाची प्रतिष्ठेची अपेक्षा करू नका. लक्षात घ्या, जयांगी मोठेपण तयातना, लहानपण देगा देवा, मुंगी सागर चालवा, हैरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा नाही. कसा बघाय म्हणून लहान कामने लहान जाण व्हावे, लहानाहुनी लहान लहानपण. या पहिल्या क्रमाने म्हटलाय की सुखाची लालसा ठेवू नका, संपत्तीची आशा अपेक्षा ठेवू नका, कारण हे सपना समान आहे. असे काम करा, असं जीवन जगा, असं बोलणं बोला, असं खाणं खा की ज्याही काम परमपद पावे, परमपद प्राप्त होईल, परमपद प्राप्त होईल, स्थिर पद, शांत पद. लक्षात घ्या, चटणी खा पण शांत झोपा, पुरण खाऊन या गारावर त्याकावर होऊ नका. लक्षात घ्या. म्हणून साहेबांनी या खेळामध्ये म्हटलं आहे की जर इथे चूक जीव असेल, खरोखर तुम्हाला परमार्थ करायचा असेल, जीवन जगायचं असेल, काही मजाक करायची नसेल, टाइमपास करायचा नसेल, तर तुम्ही संतांच्या वचनाशी प्रीती जोडा. एक एक क्षण चालला आहे, सुखाचे लालसा ठेवू नका, धनसंपत्तीचा त्या मोहामध्ये जाऊ नका, त्याच्यामध्ये आसक्त राहू नका. धनसंपत्ती सपने की बतिया जैसे तुम प्रसिद्ध, ज्याही काम परम पद पावे, सोई काम करोमी धे मित्राय सजनो. प्रत्येकाने ज्या कामाने आपल्याला शांत राहता येईल, समाधानी राहता येईल, ते काम करा. दुसऱ्या दुनियाभरचा व्याप करू नका. जेवढा व्याप तेवढा संस्था. दुनियाभरची प्रसिद्धीची हा ठुमका जास्त प्रसिद्ध झाले, तुम्हाला खतमच करतो, जमानाच जास्त येल पडू नका. नाही का, जमते का भाऊ? या ना पुढं धन पा धना. अरे सब इन्स्पेक्टरच्या घरी दरोडे पाडतो, कशी चतुर असेल सांगा. म्हणून मित्र हो, समजून घेऊन बघा, आपण ते काही काम करतो. म्हणून संतरीला जगत अवभेश के पक्ष में ना पड़े, जगत अवभेश के पक्ष में ना पड़े, रहे जोगी जुग जोगी, रहे जोगी जुग जोगी. जगत
शांत होऊन स्थिर होऊन लीन होऊन काही अहंकाराला फुगू नका, ममतेमध्ये फसू नका, मोहामध्ये भ्रमू नका, शांत अगोदर आपण समाजामध्ये एखादा झगडा झाला, एकमेकाला जाऊन पडलो, आपण काय भाऊ रमकांत शांत शांत झाल्याशिवाय विचाराचा उदय होत नाही बाबा. जिथपर्यंत अशांत जीवन राहते तिथपर्यंत चीड संताप भेद रागरस राहतात. जितके जितके शांत व्हाल तितके विचार विचार कुठे नांदत असतो. विचार शांततेचा क्षण असेल ते लक्षात घ्या. झगड्यामध्ये उपद्रवामध्ये उपाधीमध्ये कलहामध्ये विचार कधीच नाही, लक्षात घ्या. म्हणून शांत व्हा. जगत अवभेश के पक्ष में ना पडे, रहे निष्पक्ष सोई युक्त जोगी. फिरी मन पवन को धरी पाचो पिसन, सोई सुखधामता प्राण भोगी. जगत भेष के पक्ष में ना पडे. कळवळेने सांगत आहे, गंभीर आपुलकी आहे, जवळीक आहे, आत्मीयता, श्रद्धा आहे, प्रेम भाव आहे, मनुसागर आहे. इथं काही एखाद्या पक्षाचा, पंथाचा, ज्ञानाचा, गर्वाचा विषय नाही आहे. संत जगत वैशिके पक्ष में ना पडे. अरे भेष नाना संप्रदायाचे आपापले चिन्ह ठेवावे, त्यावरून संप्रदाय ओळखावा. म्हणूनच मांडलेले दुकान परवे साधू संतांची दुकानदारी आहे. प्रत्येकाने प्रत्येक धर्माचे, पंथांच्या, संप्रदायांच्या, देशांचे, भूषाच्या चिन्हाचे बाजार मांडला आहे. चांगला आहे, शिस्त आहे, त्याच्यात नियम आहे, मर्यादा आहे, वाईट नाही आहे. शाळेमध्ये एक ड्रेस शिक्षक सांगतो, बाबू सगळ्यांना एका ड्रेसमध्ये राहायचं. त्यामध्ये काही गर्दी करता येते, नियम मर्यादेचं पालन आहे, त्याच्यामध्ये वाईट नाही आहे. परंतु त्याचा अहंकार करू नका, त्याच्या ममतेमध्ये फसू नका. दिखाव्यासाठी नाही आहे. माणूस दिसासाठी जीवन नाही जगावं, असण्यासाठी असावं, दिसावं नाही. माणूस असा दिसला नाही पाहिजे, माणूस असा असला पाहिजे. म्हणून अशा काही संप्रदायांनी, मतपंथांनी, सेवा संघटनांनी, सज्जन लोकांनी काही मर्यादा पाळून दिल्या आहेत, काही नियम तयार केलेले आहेत. त्या नियमाची मर्यादेची विटंबनाही करू नये आणि अहंकाराने फुगूही नये, ममतेमध्ये फसूही नये, मोहामध्ये भ्रमूही नये, दक्ष राहायला पाहिजे. म्हणून जगत अवभेष के पक्ष में ना पडे. पक्ष में ना पडे त्याचा भाग घेऊ नका, त्या संघटनेशी जोडून राहू नका. मनुष्य जिथपर्यंत एखाद्या संघटनेचा, पंथांचा, संस्थेचा सदस्य आहे तिथपर्यंत त्याला काही राखूनच जीवन जगावं. सदस्य आहे, सोसायटीचा मी सदस्यच नाही, मला राखायचं काम नाही, मर्यादा त्याची मर्जी सांभाळायचं काम नाही. जिथपर्यंत तुम्ही एखाद्या सदस्य आहे, अनंतभर शिष्य आहे, तुम्हाला मर्जी सांभाळून बघायला. कारण व्यक्तिभाव तुमच्यामध्ये आहे. गुरु हे व्यक्तिभावाचं स्थान नाही आहे, लक्षात घ्या. व्यक्तिभाव जिथपर्यंत आहे तिथपर्यंत तुम्ही गुरुला ओळखू शकता. म्हणून त्या चुडाला बाईला गुरु बनाला, गुरुचं सोंग घ्यावं लागलं. नवऱ्याला सोंग द्यायचं, नवऱ्याला उपदेश करा. सिकंदर राजा तिचा नवरा होता, तिला काही त्याला संकेत द्यायचे. ही बाई ज्ञानी होती, परंतु किती ज्ञानी झाली तुम्हाला सारख्या माहिती. गरीब बिचारा का भाई ज्ञानी हुए उसको सलाम हजा नहीं, गरीब बिचारा ज्ञानी हुए उसका कर धिक्कार. और गदा भी हुए शेठ साहब का, उसको सलाम हजा. शेठ साहब करेगा गदा है तो शेठ साहब करते, हजार लोक नमस्कार करतात. गरीबाचा ज्ञानी असेल तरी त्याचा धिक्कार करतात. अशी दुनियाची रीत आहे. म्हणून प्रत्येक माणसाने, प्रत्येक संप्रदायामध्ये, धर्मामध्ये, जातीमध्ये, संघटनेमध्ये, मोहल्ल्यामध्ये काही सज्जन माणसांनी
काही नियमांचा मर्यादेचा अंगीकार करतात, काही नियम शिकवतो. ते नियम दिसण्यासाठी नाही शिकवले, असण्यासाठी शिकवतो. त्यातून त्यांना काही अपेक्षित. आता या भक्ती मार्गामध्ये ज्ञान मार्गामध्ये ते आहे. असं काही नाही कबीर साहेब आम्हाला शिकवून दिली म्हणून. मगच मी बोललो तुम्हाला कोणत्या संतांचा ग्रंथ आवडते तो ग्रंथ आणा माझ्याकडे, मी तिथेही दाखवतो ना हा सिद्धांत. अभ्यास तर करा. अभ्यास केला म्हणून अहंकार नाही, तुम्हाला पटवून बोललो. ज्ञानेश्वरीचे ज्ञानेश्वरी पारायण करणार नाही, त्यांनी फक्त ज्ञानेश्वरांना आम्ही हा विषय दाखवतो कोणता ग्रंथ तुम्ही पाहतही नाही, अभ्यास करत नाही, काही विचार करत नाही, ऐकत नाही, काय करत. आम्ही पाहिले ज्ञानेश्वरी दासबोध वाचला, भागवत वाचला, मूळस्तंभ वाचला, दीपरत्नाकर वाचला, सगळे वाचले बाबा. बायबल वाचले, कुराण वाचला. सगळ्यांचे सिद्धांत तुमच्या कृपेनं महान थोर लोकांच्या आशीर्वादानं 4 जणांना माहीत झाले म्हणून गडबडीत नाही. त्याचा अर्थ असा नाही मी खूप ज्ञानी खूप पंडित मी पुरुषार्थ केला असा नाही आहे. एक आत्मीयता आहे, तुमची श्रद्धा आहे माझ्यावर म्हणून हे सांगणं की कबीर साहेब कुठपर्यंत आले, तुकडीची मला कुठपर्यंत होते, काय त्यांना अपेक्षित होतं. आपण कुठतरी फसल्या जातो. इस्पार मधात आणि कला नाही आपल्याला. लक्षात घ्या, एक वाळणं पान आहे आणि प्रवाहात जात वाहत आहे, ते वाहत जात या थडीनंतर थडी फाटून चिंध्या होते, तशाच माझ्यासारख्याच्या चिंध्या उभारल्या समाधान. म्हणून मतपंथांच्या संप्रदायांच्या जाती धर्मांच्या संस्काराच्या वेशभूषेच्या आरी जाऊ नका. जगत भेषके पक्ष ना पडे रहे निष्पक्ष जोगी युक्त जोगी. युक्त म्हणजे युक्त, हा युक्त सगळ्या प्रकाराने युक्त, ज्ञानाने युक्त, समजेने युक्त, वागण्याने युक्त, चालण्याने युक्त, बोलण्याने युक्त, खाण्याने युक्त, संबंधाने युक्त, सगळ्या ठिकाणी. मी तर अनेक उदाहरण सांगितलं. एका जणांचं पुत्र मेलं, आता मरते माझ्या दारावर दररोज येतात. भाऊ म्हटलं खाऊ, अरे का कीर्तनकार आहे ना भाऊ म्हणे. हो अरे जिवंत प्राणी दरवाजा आले आम्ही म्हणते म्हणे का तुझ्या कीर्तनात फायदा. हो भाऊ बरोबर बरोबर. का बोलणार आहे, बोलून का बोलणार. 5 मिनिटांनंतर मग एका 10 रुपये दिले. भाऊ मेलं का बरं, आता लागत तर बरं झालं. जिवंत प्राणी तू तसा होते त्यांना आपल्या अंगणातलं म्हणण्याचा त्याचा आम्ही सखी वाचतो. माणूस बेचारा क्या करे ज्याके शून्य बेचारा म्हणजे विवश आहे. मनुष्य विवश आहे, कशाच्या तरी अधीन आहे, पण त्याच्या जातीच्या धर्माच्या ज्ञानाच्या संधीच्या कुटुंबाच्या बायकोच्या पोराच्या संबंधाच्या अधीन आहे, विवश आहे. काय करावं. विवश माणसाच्या विषयी करुणा आली पाहिजे. करुणामध्ये अंतर आहे, लक्षात घ्या. करुणा दुसऱ्या प्राण्याशी संबंधित आहे, दया मनाशी संबंधित आहे. मग दयेची उपज मनात आहे आणि करुणा दुसऱ्या प्राण्याला पाहून द्यावी. एखाद्याने कर्म केलं, वाईट कर्म केलं तर चटकन आपल्याला घृणा येते. घृणा येणं सज्जनाचा घृणा कोणाला येते, पण अपकार उपकार करती त्याचे नाव जाणावे का श्रीपती. भागवतामध्ये आहे. उपकार करणारे उपकार कोणी करते, पण अपकार करणारे उपकार करणं शिकलं पाहिजे. तर ते ज्ञान, आता ज्ञान कोणत्या कलेला म्हणतात. नुसतं बोलून चालून सांगून जमते काय नाही, लक्षात घ्या. म्हणून संतले येते अज्ञानाचा नाश, ज्ञानाची उत्पत्ती
अज्ञानाचा नाश होई समरस बुद्धी. आपल्याला समाजामध्ये समरस व्हायचं असेल, आईशी समरस कोणी होतो, पण दुसऱ्या बाईशी आईप्रमाणे समरस होतात. आईला आई कोणी म्हणतो, दुसऱ्या स्त्रीला आई म्हणण्याची हिंमत दाखवली पाहिजे, भूमिका वठवली पाहिजे. आपलं ते मापन लोकांची दीड पाहिजे असं जगू नये माणसाला. लक्षात घ्या. पण हे केव्हा जमेल? ज्ञानाची उत्पत्ती अज्ञानाचा नाश. अज्ञानाला किती दूर करतो म्हणाल बाजी, दूर करू शकत नाही. लक्षात घ्या. अंधाराला काढण्याचे हजार उपाय केले, अंधार निघणार नाही. फक्त एकच, तुका म्हणे काय लागते साया, कारण अभ्यास. दीप हाती तरी अवघे जिथपर्यंत दिवा अंधारात कोठडीत येत नाही तिथपर्यंत अंधार कसाच जात नाही. अंधारा घालवण्यासाठी एक वशिला जाय, दिवाने. तुम्ही कोणते चित्र काढाल, सूर्यचित्र से होत नाही अंधकार का नाश. मारे काटे क्रोधशी व्यापी विनय प्रकाश. जसं ना तसं चित्र काढलं सूर्याचं, उगवता सूर्य म्हणून का अंधार जाणार आहे चित्रात? नाही नाही नाही. तिथं दिवाने आला त्या प्रकारे आपल्याला वाटते क्रोध गेला पाहिजे, लोक गेला पाहिजे. कसा जाते, कसा जाते? फुकटचा उगा जाता नाही नाही. तिथं ज्ञानाची उत्पत्ती झाली. ज्ञानाची उत्पत्ती झाली, अज्ञानाचा. लक्षात घ्या. जब तक पूर्ण ज्ञान भया तब तक कर्म न छूट. पूर्ण ज्ञान जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत कर्म सुटत नाही. जब पूर्ण ज्ञान निश्चय भया तब कर्म वासना टूट. पूर्ण ज्ञानाचा निश्चय झाला, कर्म वासनेचा टोळा लागत नाही. म्हणून ज्ञान समजून घ्या, काही गडबड करू नका. ज्ञान समजलं की अज्ञानाला पळवा लागत नाही. लहान मुलाला किती तुम्ही सांगा, बापू जाऊ नको रे विस्तवाकडे, जाऊ नको रे विस्तवाकडे. पण त्याला विस्तव म्हणजे काय समजलंच नाही, त्याच्यामुळे विस्तवाकडे धावणारच नाही. एकदा का त्याच्या पोटाला विस्तवाचे चटके लागले, मग त्याला जामध्ये जात नाही, पण हात असाच होतो का नाही? असं जाऊ देते का? आता सांगा नाही लागत जाऊ नको म्हणून. कम चटके बसले ना अक्कल का मध्ये ठोकर खाणे घेऊन. त्यासारखं अंतकरणामध्ये ज्ञानाचा उदय झाल्याशिवाय अज्ञान कसं सुगत नाही. साठी तुम्हाला पाठ 127 नंबरची कोणती आहे? हा, चौगुणा को देखते व्यादा भागा जाय, अचल देखते भूप संतो. सर्वांग दृष्टीचं ज्ञान घेतलं तो चौगुणा म्हणजे 4 पायाचा ससा. चौगुणा को देखते व्यादा भागा जाय. चौगुणा म्हणजे 4 पायाचा ससा, जंगलामध्ये राहणार. तो ससा पाहला आणि शिकारी करून गेले. शिकार करणार उलटवाशी. कबीर साहेब म्हणतात, जंगलामध्ये ससा दिसला 4 पायाचा आणि शिकारी जे होते ससे पकडायला आले, ते पळायला लागले. चौगुणा को देखते व्यादा भागा जाय, अचरज एक देखो संत मुआ खाय. मुआ म्हणजे मेलेला, काळ म्हणजे काळ नवर. तर त्याचा गर्भित अर्थ असा आहे, हा झाला अर्थ समानार्थ. गर्भित अर्थ असा आहे चौगुणाचं सर्वांग ज्ञान. चौगुणाचं काय? पूर्ण 7वा माल ज्ञान सर्वांग दृष्टीचं आलं पाहिजे. सगळ्या ग्रंथांचं मार्मिक वचन, सिद्धांतिक वचन, दार्शनिक सिद्धांत, लाक्षणिक सिद्धांत, पौराणिक सिद्धांत, निर्वासिक सिद्धांत. सिद्धांत 4 प्रकारचे आहे. कोणत्याही ग्रंथामध्ये माणसाला स्थिर शांत होण्यासाठी निर्वासनिक कथनाचं काम आहे. दार्शनिक कथनाने, लाक्षणिक कथनाने, पौराणिक कथन तुमचं कधी भलं होत नाही, अधिक गुंता तयार होईल. हा संतांचा अनुभव आहे. जर तुम्हाला कथन करायचं, वाचन करायचं असेल, सांगायचं असेल की त्याला निर्वासनिक कथन करा. निर्वासनिक कथेने माणूस शांत होऊन जाते, मरून जातात. तुका म्हणे आम्ही जितीची मेलो 4 चौकाच्या खांद्यावरी जिवंत असताना मरून जातात. मरणाची वेळ आली